चालू. तुमचं नाव काय सांगितलं तुम्ही आज मूवी स्टोरी बघितलं? माझं नाव अमृत शर्मा आहे आणि आज आम्ही फिल्म इथे बघायला आलो भिवंडीच्या PVR हॉलला. आणि PVR हॉलला आम्ही फिल्म बघितली. आमचे देशाचे जे माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आहे त्यांचा जो बालपण आहे, बालपणावरती जी फिल्म होती ती फिल्म आम्ही आज बघितली इथे. आणि या फिल्ममध्ये असं दृश्य दाखवला का जेव्हा मोदीजी शाळेत शिकत होते त्यांचा एक मित्र होता हरीश सोलंकी. तो अतिशय गरीब होता आणि त्याची आईकडे पैसे नव्हते का ती तिला शाळेत पाठवू शकते किंवा तिला गणवेशसाठी पाठवू शकते. ती दशा बघून त्यांना मनात हे आलं का त्यांनी सर्वांना विचारलं, त्यांच्या गुरुजींना, त्यांच्या वडिलांना आणि इथे लोकांना विचारला तर तुम्ही जगता कशासाठी. तर ते सांगून त्यांना उत्तर न भेटला. मग त्यांनी ते स्वामी विवेकानंदची जी पुस्तक वाचली, त्यांचे जे आचरण घेतला आणि नंतर त्यांनी एक स्वतःच्या गावात त्यांनी बाल्य नाटक केलं आणि त्या बाल्य नाटकमध्ये सगळ्यांना सामील करून त्या नाटकामुळे त्या गावाच्या सरपंचांनी त्यांना बक्षीस दिला आणि त्या बक्षिसाचे पैसे जे भेटले त्या पैशांनी त्यांनी त्या आपल्या मित्राला गणवेश दिला आणि त्या शाळेत परत त्यांना प्रवेश दिला. ही मैत्रीचा आणि आत्मनिर्भरता जो त्यांनी पिक्चरमध्ये दाखवला आहे का प्रत्येक माणसाने एकमेकाची मदत करावी आणि स्वतः आत्मनिर्भर व्हावं या फिल्ममध्ये असं दर्शवलं आहे. आणि ते अतिशय उत्तम आहे युवा पिढीसाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी. जे एक शिकवण आहे किंवा आपल्याला जे शिकायला भेटेल का आत्मनिर्भर व्हायचा कसा आणि एकमेकाला मदत कशी करायची या पिक्चरमध्ये मोदीजीच्या बालपणामध्ये हे दाखवलेलं आहे.